त्यांच्या सुरुवातीपासून आम्ही प्रयत्न त्यावेळेस केला होता. तसेच आमदार जयकुमार गोरे यांनी प्रयत्नानं व त्यांच्यामुळेच हे पाणी मार्डीमध्ये व मार्डी परिसर उत्तरमानमध्ये आलं. नंतर हे पाणी आणण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांचे कार्यक्रम झाला होता देवडीमध्ये व तसाच भूमिपूजनाचा कार्यक्रम व जलपूजनाचा कार्यक्रम आंधळी धरणात झाला होता. व आमचे भाजपच्या वतीनं त्यांना मी अभिनंदन करतो व हे पाणी 32 गावामध्ये सुजलाम सुफलाम राहणार शिवाय हे होणार नाही. व आमच्या परिसरात जे फळपिके आहेत जवळजवळ डाळिंबच्या बाबतीत मार्डीमध्ये डाळिंब हब झाले. जवळजवळ 200-250-300 एकर डाळिंब मार्डीमध्ये झाले. अजून क्षेत्र वाढेल व इथला भाग सुजलाम सुफलाम होईल व इथनं पुढं येणाऱ्या विधानसभेच्या इलेक्शनसाठी मार्डी गटातनं आम्ही जास्तीत जास्त लीड देऊ एवढं बोलून संपवतो. काल सिद्धेश्वर कोरोलीत राष्ट्रवादी सभा झाली. त्यात राष्ट्रवादी नेते म्हणाले की याला शरद पवारांनी प्रयत्न केले किंवा राष्ट्रवादीने प्रयत्न केले पण आम्ही श्रेय घ्यायला कमी पडलोय. शरद पवारांनी प्रयत्न आम्ही काय बोलत नाही पण त्यांनी ते म्हणून ते पाणी येऊ शकत नाही असं ते पूर्वीच म्हणलेले. 2001 साली ज्यावेळेस कार्यक्रम झाला मलवडीमध्ये त्यावेळेस त्यांनी नुसतं कार्यक्रम केला पण ते पाणी येऊ शकत नाही. त्यामुळे ते पाणी तसंच थांबलं होतं. जवळजवळ 22-23 वर्षांना पाणी आलंय. आता आलेल्या पाण्याचा शेतकऱ्यांना काय फायदा होईल तुम्हाला काय? शेतकऱ्यांना आता आम्हाला जे आता टँकरवर आम्ही आता जे इथल्या बागा मार्डीतल्या परिसराच्या बागा टँकरवर दाखवल्यात. काय काय शेतकऱ्यांचे 2-2 लाख रुपये टँकरला गेलेत. आता क्षेत्र वाढेल ना आता डाळिंबीचं आणि जे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटेल शेतीचा पाण्याचा प्रश्न सुटेल. काय सांगाल पाण्याबद्दल? पाण्याबद्दल एकच सांगेन की जे 15 वर्ष जे प्रयत्न जे जनतेने थांबली होती जनता ते वाट बघत होती पाण्याचं. बाकी लय जणांनी म्हणली पाणी येईल येणार नाही हे क्षेत्र तसं भौगोलिकदृष्ट्या पाण्याचं म्हणजे क्षेत्र नाही. पण जी भविष्यात कधीही असा विचार केला नाही त्या विचाराला समजा ही करून 15 वर्षानंतर पहिल्यांदा मराठीत पाणी आले. 15 वर्षात पहिल्यांदाच आणि त्यात आता शेतकऱ्यांचं समजा शेतकरी खुश आहे. आता पाणी येतंय काय क्षण आहे तुमचं? आनंदात इतका आनंदाचा क्षण आहे की असं वाटतंय की ह्या दुष्काळ मागचं दुष्काळ बघितलं तर असं वाटतंय की आता सकाळी तर सकाळी बघायला पाहिजे तुम्ही समजा शेतकरी किती आनंद होतं. म्हणजे आनंद असं वाटत होतं की एकामेकाच्या गळ्यात गळ घालून पडत होतं की आयला पाणी आलं. म्हणजे इतका उत्साह होता की म्हणजे शब्दात न सांगता येते. तुम्ही काय सांगाल पाण्याबद्दल? आता तुम्ही पाणी बघितलंय सकाळी लोक पण सांगतात आम्हाला पाण्याचं प्रेशर वगैरे काय सांगाल त्याबद्दल? पाणी आता माझं सतीच्यासाठी सोय त्याच्या पाठीमागच्या पिढ्या गेल्या पाणी 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 करून मेले. आम्ही म्हणजे माझ्या हयातीत मला बघायला ते पाणी मिळालं. मी तर आज सकाळी नुसतं डान्सच केलाय पाणी पाणी बघून आनंदानं वेळ झालो. ज्यावेळेस म्हणजे ज्यावेळेस पाणी येईल इथं गेल्या वर्षी काय झालं दुष्काळानं जनता त्रस्त झाली होती. त्यावेळेस टँकरनं वस्ती वाढणं गावागावात भांडणं आळीत भांडणं लागली. आता लागणार आहेत का नाही? प्रत्येकाची इथं शेती आहे. डाळिंबाचं क्षेत्र जास्त आहे. गेल्या वर्षी डाळिंबानं किती तुमचं डाळिंब आहे किती गेले तुमचे 2-3 लाख नुसते एका भागात गेले टँकरनं बाहेरला पाणी गेले. आणि आता तेवढं होईल काम. राष्ट्रवादीचा बाले किल्ला म्हणून सातारा जिल्हा प्रसिद्ध होता. आता काय परिस्थिती आहे किंवा का बदल होताना दिसतोय तुम्हाला? नाही मान तालुका बाले किल्ला नाहीच आहे राष्ट्रवादीचा. बाले किल्लाच नाही राष्ट्रवादीचा. हा सातारा जिल्हा आहे पण मान तालुका हा राष्ट्रवादीचा बाले किल्लाच. गेले 15 वर्ष झालं आमदार जयकुमार गोरे इथं आमदार गोरेंची सत्ता आणि त्यांनीच हे काम केलं. आजपर्यंत आम्ही कधी पाणी बघितलं नव्हतं. त्याने आतापर्यंत दिसतंय सगळं पाणी तिथे आणलेलं दिसतंय ना. प्रयत्न सगळे काय आणि ताकद आहे धमक आहे असणार नाही. आता विरोधक म्हणतात की शरद पवारांमुळे पाणी आले किंवा राष्ट्रवादी नेत्यांनी प्रयत्न केले. कधी दिसलंच नाही कधी प्रयत्नच केला नाही. आता बघतोय असं ह्यांनीच पाणी आणलेलं दिसतंय. नुसतं म्हणून काय करायचं? धमक आहे प्रशासनावर नुसती ताकद खतरनाक ताकद आहे. आता प्रभाकर घारगे आणि जयकुमार गोरे दोघं पण विधानसभेच्या रिंगणात आहेत. काय परिस्थिती असेल? आता जयकुमार गोरेंची ताकद जास्तच आहे. म्हणजे मी इकडे तिकडे फिरतोय. पाण्याचा महत्वाचा प्रश्न पाणी असलं तर सगळं आहे. बाकी काय सुद्धा नाही. त्यांनी काय केलं 1 रुपयाचं काम आहे का? दाखवा मला 1 रुपयाचं काम असलं. तालुक्यात अख्ख्या दोन्ही तालुक्यात 1 रुपयाचं काम सुद्धा नाही त्यांचं. त्यांची सगळी कामं MIDC आली मसवाडा MIDC त्या दिल्ली ते बेंगलोर हा कॉरिडॉर आहे. त्या कॉरिडॉरवर फक्त 4 MIDC त्यातली एकच MIDC तेवढी मसवडची आहे आणि ती पण
आपल्या तालुक्यातले म्हणजे आपल्या तालुक्याचे आमदार कोण जयकुमार गोरे त्यांची ताकद किती असेल. बरं, मग त्या MIDCच्या माध्यमातून युवकांच्या रोजगारांचे काय विषय आहे? युवकांचा रोजगार मान तालुक्यातला नाही तर आसपासच्या सुद्धा तालुक्यातल्या जिल्ह्यातल्या लोकांना रोजगार मिळणार आहे. तर तुम्ही काय सांगाल? पाणी बघताय तुम्ही, आता पाणी येते उत्तर मानच्या किंवा खरं पाहिलं तर मारडी आणि मारडी परिसर किंवा उत्तर मान असेल, या सर्व शेतकऱ्यांच्या दृष्टीनं फार आनंदाचा क्षण आहे. गेले कित्येक पिढ्या इथला भाग आमचा ताणलेला होता, पाणी नव्हतं, विस्थापित लोक इथली होत होती, शेती पिकत नव्हती कुसळाशिवाय काय. परंतु आज सकाळी पाणी पाहिल्यानंतर एक आनंदाश्रू आले इथल्या लोकांना आणि एक उत्साह साजरा केला. ही तर पहिल्यांदा आता ट्रेलर आहे, पिक्चर अभि बाकी आहे, तर अजून पूर्ण काम होतंय. पाणी प्रेशरनं येणार आहे आणि हे पाणी आता 4 माही किंवा काय 4 माही पाणी असेल आम्हाला, तरीसुद्धा इथं बंधारे, तलाव, नाला बिल्डिंग भरून घेतले तर आम्हाला इथला पाण्याचा प्रश्न हा हटणार आहे आणि प्यायला पाणी त्याचबरोबर पिकालाही पाणी मिळणार आहे. कारण इथलं जे मारडी आणि मारडी परिसरामध्ये गेले 10-12 वर्षापासून डाळिंब पीक हे आमचं आता प्रमुख पीक झालेलं आहे. फार मोठ्या दुष्काळात तिथं आम्ही हे बागा जगवलेल्या आहेत आणि या बागा गेल्या वर्षी दुष्काळ पडला, टँकरनं बागा जगवल्या. एका शेतकऱ्याचे 3-3, 4-4 लाख, 5-5 लाख रुपये हे पाण्यासाठी गेलेले आहेत. खरं पाहिलं तर 25,000 लिटरचा टँकर 5-5 हजार रुपयाला घेतलेला, परंतु उरापोटावर कर्ज काढून इथल्या शेतकऱ्यांना पाणी घालून बागा पिकवल्या. परंतु या मान तालुक्याचे जलनायक आणि आमच्या सर्वांचे नेते मान्य आमदार जयकुमार गोरे भाऊ यांच्या प्रयत्नाने या मारडीमध्ये आणि परिसरामध्ये पाणी आलेलं आहे. आणि खरं तर भाऊंचा आम्ही सर्व भागाच्या वतीनं हार्दिक अभिनंदन, आभार मानतो आणि आमचा दुष्काळ हटवण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. आता मारडी आणि मारडी परिसर हा राष्ट्रवादीचं वर्चस्व होतं या तालुक्यात, बरोबर. तर त्यांच्यातून तुम्ही आता भाजप आमदार जयकुमार गोरेंबद्दल सांगताय, तर त्यावेळीची परिस्थिती आताच्या परिस्थितीत काय बदल? 2009ला पवार साहेबांना या ठिकाणी निवडून दिलं. त्या काळात राष्ट्रवादींचं म्हणजे माझ्यासारखा काय इथं सगळे उभे असलेले डॉक्टर सोडले तर सर्वजण आम्ही राष्ट्रवादीत काम करत होतो. 2009ला पवार साहेब इथं उभं राहिल्यानंतर आम्हाला नेत्यांनी सांगितलं की शरद पवार साहेब इथं उभा राहतात म्हणजे तुम्हाला मत द्यायचं. पवार साहेब मला भाग्याचा क्षण आहे, इथं पाणी येईल, मान तालुका बारामती सारखा होईल हे आम्हाला सांगितलं. आम्ही अगदी उत्साहानं ते मतदान केलं. परंतु 2009 नंतर ते निवडून आले, पुढं काही घडलं नाही. खरं पाहता 2009ला या जे कटापूरच्या योजनेला चालना द्यायला पाहिजे होती, ही योजना भासणात गुंडाळली होती. त्याचं पुनर्जीवनच हे BJP सरकार, देवेंद्र फडणवीस साहेब, आमदार जयकुमार गोरे यांच्या प्रयत्नानं या योजनेचं पुनर्जीवन झालं, निधी आला आणि हे पाणी आज इथपर्यंत पोहोचलं. गेल्या कित्येक पिढ्या, म्हणजे आज माझं वय 44 वर्ष आहे, याच्या मागच्या पिढ्या गेल्या, कधीच आम्हाला एवढं पाणी बघायला आलं नाही. इथून संपूर्ण श्रेय हे जयाभाऊचं आहे. विरोधक म्हणतात की निवडणुकीच्या तोंडावर पाणी सोडले मतांच्या बेरजेसाठी. मतांच्या बेरजेपेक्षा गेली 2.5 वर्ष महाविकास आघाडी सरकार होतं, त्यामुळे 2.5 वर्ष भाऊंना काही करता आलेलं नाही. परंतु 2.5 वर्षापासून या योजनेला गती दिली, निधी पडला. अगदी माढ्याचे खासदार, माजी खासदार रणजितसिंह निंबाळकर आणि जयाभाऊ यांच्या माध्यमातून निधी पडला. मोदी साहेबांनी किंवा या BJP सरकारने तो निधी टाकला आणि ह्या 2.5 वर्षात गती लागली आणि पाणी आलेलं आहे. निवडणुकीपुरतंही पाणी आलेलं नाही किंवा निवडणुकीच्या तोंडावर पाणी आलेलं नाही. त्यामुळं विरोधकांच्या उल्लंघन होत असतील तर सुद्धा आमच्यासारखे सर्वसामान्य शेतकऱ्यांना माहीत नाही तर आज माळात एवढं पाणी आलेलं आहे, कुणामुळे आलेलं आहे. आता महाविकास आघाडीकडून प्रभाकर घारगे पण रिंगणात आहेत, तर त्यांच्याबद्दल काय सांगाल? बघा, कुणा विरोधकावर टीका करण्यापेक्षा आमचा नेताच फार दमदार आहे. आमच्यावर एक संस्कार आहे किंवा काय की आम्ही, आमची ताकद पॉवरफुल आहे. आम्ही विरोधकालाही कमी समजत नाही, परंतु आमचा नेता पॉवरफुल आहे. आमची अजेंडा, आमचा रणनीती ठरलेली आहे. जयाभाऊ 100% फार मोठ्या मताधिक्याने निवडून येणार आहेत. त्यामुळे विरोधकावर न बोलण्यापेक्षा आमच्या नेत्यानंच काम केलेलं आहे. आज सर्वात जिव्हाळ्याचा प्रश्न पाणी प्रश्न सोडवलेला आहे. त्यामुळे आम्हाला 100% खात्री आहे विजयाची आणि फार मोठ्या मताधिक्यानं जयाभाऊचा विजय होणार आहे. प्रभाकर देशमुख जर रिंगणात असते तर काय चित्र? तरी काय फार मोठा फरक नसता पडला. तर मान आणि खटाव हे दोन्ही एकच तालुक्यात आज फार मानच्या अस्मिता आणि खटावच्या अस्मिता असा विषय थोडा भावनिक केला जातो, परंतु फार मोठा फरक पडला नसता. कारण हा नेता गेली 5 वर्ष म्हणण्याच्या 15 वर्ष किंवा मागच्या 5 वर्षापासून सुद्धा पाणी प्रश्न असेल तर दररोज 24 तास 24/7 म्हणजे 24 तास अव्हेलेबल असणारा नेता आहे. त्यामुळं कुठेही काय फार मोठा फरक पडला नसता. तर आम्ही सगळी मंडळी येत, आता डॉक्टर उज्ज्वल कुमार काळे सोडले तर आम्ही सगळे राष्ट्रवादीचीच मंडळी आहे. 2009 पासून म्हणजे तिन्ही
विधानसभेला आम्ही कधीही जयभावाला मतदान केलं नाही. फार आम्ही राष्ट्रवादी कट्टर कार्यकर्ते होतो, परंतु फार मोठा जिव्हाळ्याचा प्रश्न, पाणी प्रश्न सोडवल्यानंतर आमच्या मतात परिवर्तन झालं किंवा मनात परिवर्तन झालं की आम्हाला हक्काचं पाणी येतंय, म्हणून आम्ही प्रवेश केला आणि आज भाऊंच्या खांद्याला खांदा लावून आम्ही काम करतोय. आता एवढ्या वर्षात तुम्ही राष्ट्रवादीला मतदान करत होता, मग 3 वेळा जयकुमार गोरेंना तुम्ही मतदान दिलं नाही म्हणून सांगताय, मग आता ह्यावेळी काय असा बदल घडला की तुम्ही आता जयकुमार डोळ्यात देखत पाणी बघितले, पाण्यात नाचलो मी, म्हणून मी मतदान करणार आहे. पाणीच बघितलं नाही, नुसतं म्हणजे ऍक्च्युअल काम दिसलं डोळ्याला, आश्वासनं वेगळी आणि दिसणं वेगळं, काम करूनच दाखवलं त्या पट्यानं.